आज आपण शिकणार आहोत भाषा आणि लिपी। आपण तोंडाने बोलतो ती भाषा आणि लिहितो ती लिपी। भाषा दोन प्रकारची आहे, एक मौखिक आणि दुसरी लिखित। मौखिक आहे ती भाषा आणि लिहिलेली आहे तीला म्हणतात लिपी। हिंदी भाषा आणि तिची लिपी जी आहे ती देवनागरी आहे। म्हणजे आपण लिहितो ती हिंदी लिपी नाहीये, त्या लिपीचं नाव आहे देवनागरी। तसंच संस्कृत ही भाषा आहे आणि संस्कृतची लिपी आहे, म्हणजे संस्कृतची लिखित भाषा आहे देवनागरी। पंजाबी भाषा तिची लिपी आहे गुरुमुखी। इंग्लिश ही भाषा आणि तिची लिपी आहे रोमन। मराठी भाषा तिची लिपी आहे देवनागरी। गुजराती भाषा आणि तिची लिपी आहे देवनागरी। उर्दू ही भाषा आहे आणि उर्दूची लिपी आहे फारसी। अरबीची भाषा पण अरबी आहे आणि तिची लिपीचं नाव सुद्धा अरबीच आहे। नेपाली देश वेगळा आहे नेपाळ, त्यांची भाषा नेपाली आहे, पण त्यांची जी लिपी आहे ती देवनागरीच आहे। म्हणजे देवनागरी लिपी किती भाषांमध्ये वापरली जाते? हिंदी, संस्कृत, त्याच्यानंतर मराठी, गुजराती आणि देवनागरी, एवढ्या 5 भाषांमध्ये लिपी देवनागरी वापरली जाते। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।